आज मोरामणी चौकातून आपण रॅलीचं उद्घाटन केलेलं आहे। आणि महात्मा वस्तीमध्ये जे आपली सर्वांची श्रद्धास्थान आहे आमच्या भागातली इंद्रभवानीनंतर तिचं दर्शन घेऊन आम्ही जो खरं कष्टकरी वंचित आणि कामगारांचा जो भाग आहे या भागाला पहिला आम्ही भेट देणार आहे, कारण या लोकांच्या अपेक्षा आमच्याकडे खूप आहेत। मी सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळं मला सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यथा, त्यांचं कष्ट आणि त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची धडपड ही मला माहीत आहे। त्यांचे मला नक्की न्याय देणार आहेत, कारण मी बहुजनामधून असल्यामुळं बहुजनाचा आवाज बनण्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी मला सोलापूर शहर उत्तरमध्ये उमेदवारी जाहीर केली आणि मला सांगितलं की या सोलापूरचं जर भलं कोण करत असेल तर ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिलेदारच करणार आहे आणि तुला ही संधी मी देत आहे, त्या संधीचं सोनं तू कर। त्या अनुषंगानं मी ह्या सोलापूर शहरातील बहुजनाचा, कष्टकऱ्याचा, कामगारांचा, विद्यार्थ्यांचा आणि सुशिक्षित बेकारांचा आवाज बनण्यासाठी मी मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आज या भागामध्ये निघलेलो आहे। मला 100% लोकांच्या चेहऱ्यावरचा जो हास्य आहे, जो आनंद आहे आणि जो त्यांचा प्रतिसाद आहे, यामुळं मला 100% खात्री आहे की येणाऱ्या 23 तारखेला 100% नाही 116% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुलाल उधळणार आणि या सोलापूर शहर उत्तरमधून रेल्वे इंजन मुंबईला धडकणार। आपल्यासमोर तगडे वाटतात, कसं बघता त्यांच्याकडे? बघा, सन्मान्य राजसाहेबांनी प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापिताची लढाई आहे। एकीकडे मालक आहे, एकीकडे चालक आहे आणि मी जनतेचा सेवक आहे आणि मी राजसाहेबांच्या विचाराचा पाईक आहे। त्यामुळं मला कुणाचं काय देणं घेणं नाही, कारण ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता काय करते, जनता वर पण नेतील खाली पण आणते। कारण तुम्हाला माहीत नाही, आज जो चालक जो कोठे का कुठे त्याचा मतदार बालेकिल्ला म्हणतात, या बालेकिल्ल्यामध्ये ती जनता तुम्हाला मला सांगते की अंदर की बात है, हम सब इंजन के साथ है। त्यामुळे ही तर मी इथं तर मला विजय निश्चितच आहे। आणि सोलापूरच्या मध्यवर्ती भागामध्ये जो स्वतःला मालक म्हणतोय त्याच्यासुद्धा जी काही हिंदुत्वाची संघटना, जी काही त्याच्यावरची जी नाराजी असलेले जे माझे संघातले म्हणा, भाजपातले म्हणा, काँग्रेसमधले म्हणा, राष्ट्रवादीमधले म्हणा, माझे सर्व मित्र म्हणतात की बाबा सन्माननीय राजसाहेबांचा आम्ही आभार मानतो की एक सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे, निष्ठावंताला न्याय दिलेला आहे आणि तूच या सोलापूरचं राजसाहेबांच्या विचारातून भलं करणार आहे। त्यामुळे आमचं सर्व तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, त्यामुळे निश्चितच माझा विजय।